मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही असंही मुंडे म्हणाले। ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे असंही धनंजय मुंडे म्हटले आहेत। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत, धनंजय मुंडेंचं विधान। बीडमध्ये आमचे सरपंच देशमुखांची निर्घृण हत्या झाली, त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। त्या 5 ते 8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होतंय। बीडचा बिहार झाला, कुणी केला? धनंजय मुंडेंनी हा सवाल केलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी एक, पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय। बीडची जबाबदारी तुमच्यावर आलीये। संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडलाय। वैयक्तिक विषयामध्ये पक्ष माझ्या मागे उभा राहिला याची मी परतफेड करू शकत नाही। जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही। टीका करायचं ठरवलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही। शिव शाहू फुलेंच्या विचाराचे आहात का असे प्रश्न आम्हाला विचारले जातात। माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचं करा, आणखीन कुणाला बदनाम करायचं करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे। त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका, हीच माझी या निमित्तानं विनंती आहे। बदनामी होतच नाही, हे आका पॅटर्नची बदनामी आहे। हे फक्त आका पॅटर्न, परळी पॅटर्न सुद्धा म्हणत नाही मी आता, कारण तिथले परळीच्या 10-5 लोकांचे आम्हाला फोन आले की आम्ही ज्योतिर्लिंग आहे, आमच्या गावाचं नाव घेऊ नका, त्यामुळे आम्ही घेत नाही। परंतु आका पॅटर्नची बदनामी आम्ही करत राहणार। जर आम्हाला तुमच्याकडे उत्तर असतील तर उत्तर द्या, आम्ही उत्तर घ्यायला तयार। हे आता ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होईल डार्लिंग तेरी, आता तुम्ही बीडच्या आल्यामुळे बीड बदनाम होतोय। धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। विधानसभेच्या अगोदरचं हे स्टेटमेंट आहे माझं की ज्या वेळेस माझ्या विरोधामध्ये मला अभिमन्यूसारखं घेरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहित नाही की मी धनंजय हे अर्जुनाचं एका नावापैकी एक नाव।